श्री स्वामी समर्थ. आपले स्वामी दिग्वासी आहेत. स्वामींचे अस्तित्व सर्वव्यापी आहे. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या असंख्य लीला सुरू होत्या. असेच एकदा शके 1792 आश्विन शुक्ल 3 रोजी खेड नावच्या गावातील नारायण भट नावाचा एक ब्राह्मण गिरीच्या व्यंकोबा म्हणजे तिरुपती बालाजी येथे गेले होते. तेथे त्यांना स्वामींनी सगुण रूपात दर्शन दिले होते. पुढे साधारण 4 महिन्यांनी श्री नारायण भट अक्कलकोट येथे आले. तेव्हा त्यांनी घडलेला प्रकार तेथील स्वामी भक्तांना सांगितला. परंतु त्यांच्या बोलण्याचा विश्वास वाटला नसावा म्हणून ते जेव्हा स्वामींच्या दर्शनासाठी येतात, हात जोडून उभे राहतात आणि स्वामींना बोलतात, स्वामी, आपण मला 4 महिन्यांपूर्वी व्यंकोबाच्या गिरीवर भेटला होता. तेव्हा आपण तेथे केव्हा गेला होता? नारायण भटांनी असे विचारतात स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि बोलले, अरे, ते पुण्यक्षेत्र आहे. तेथे लक्ष्मीचा उत्सव होता म्हणून मी गेलो होतो. स्वामींनी असे बोलताच सर्वांना आश्चर्य वाटले, कारण स्वामी हे कधीच अक्कलकोट वा सभोवतालची गावे सोडून इतक्या दूर गेले नाहीत. स्वामींच्या सामर्थ्याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि सर्वांनी एक घोषात जय जयकार केला. तर मंडळी, या कथेचा बोध हाच, जिथे स्वामी उपस्थिती तिथे अखंड लक्ष्मीचा उत्सव. लक्ष्मी समृद्धी ही स्वामींची सावली आहे. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.